हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी लोचणी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा दुःख झाले ओ साजने दुःख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
भरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही उपदुनिया पुढते येवो काला खाऊ दही भात कान खाऊ दही भात कान खाऊ दही भात उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपदुनिया पुढते येवो कान खाऊ दही भात कान खाऊ दही भात कान खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐका नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालो उंबरी सुखी घालो उंबरी सुखी घालो उंबरी एकमेका देऊ मुखी सुखे घालू उंबरी सुखे घालू उंबरी सुखे घालू उंबरी वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसा नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवेनिट उत्तम बरवेनिट उत्तम बरवेनिट उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवेनिटा उत्तम बरवेनिटा उत्तम बरवेनिटा उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसा नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे ढोपार कुमाई धोबार जय कुमार जय ढोपार कुमाई धोबार कुमार जय जय ढोपार कुमाई धोबार कुमार जय जय ढोपार कुमाई धोबार कुमार जय जय ढोपार कुमाई धोबार जय कुमार जय ढोबार कुमाई ढोबार जय कुमार जय ढोबार कुमाई धोबार कुमार उपजोनिया पुढती येवो उपजोनिया पुढती येवो उपदुनिया पुढती येव उपदुनिया पुढती येव उपजोनिया पुढती येवो उपजोनिया पुढती येवो उपदुनिया पुढती येव उपदुनिया पुढती येव काल खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काल खाऊ दही भात काल खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाये वैकुंठी तो ऐसे नाये कवळ काही काल्याचे कवळ
काल्याचे कवळ काही 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 काल्याचे वैकुंठ जायचे नाही वैकुंठ जायचे नाही हरा विठ्ठल 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 हर विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल 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 पुंडलिका हर विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय ईश्वर भगवान की जय विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखी घालो वंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही
कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर भगवान की जय. हला विठ्ठल 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 विठ्ठल. डुङ्गखण्डं चलचारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसग्रन्थकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो 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 बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे धर्मधन समन्वित परमार्थ परायण भाविक सज्जन हो. भगवान संगमेश्वराच्या प्रांगणामध्ये गेली 7 दिवसांच्या पासून आपण भगवान श्रीरामांचं प्रभूंचं रामायण श्रवण करीत आहात. अजून ज्ञानदेवीचं पारायण करीत आहात आणि या भगवंताच्या पुढ्यात गेली 7 दिवसापासून चालत आलेली सेवा आणि त्या सेवेचा हा सांगता समारंभ म्हणून या ठिकाणी हे काल्याचं कीर्तन होत आहे. काल्याच्या कीर्तन प्रसंगाला अनुसरून जगद्गुरु तुकोबाराय यांचा
काल्याच्या प्रसंगातलाच हा 4 चरणांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. भगवान संगमेश्वराला प्रणिपात करून तुम्ही या ठिकाणी जेवढे म्हणून उपस्थित आहात, तुम्हालाही प्रणिपात करतो, तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठाल 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 विठाल. तुकोबारायांनी या प्रस्तुत अभंगातून अशी प्रतिज्ञा केलेली आहे आणि तुकोबारायांची ही प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेलेली आहे. तुकोबारायांचं बोलणं, त्यांच्या मुखारविंदातून निघालेला शब्द सत्यत्वाने खराच होत असतो. या अनुषंगानं या अभंगातून त्यांची प्रतिज्ञा आहे. बघा, मनुष्य जीवनामध्ये मनुष्य खूप काही प्रतिज्ञा करतो, पण त्या प्रतिज्ञा शेवटाला जातातच असं नाही. कुठेही खंडित होतात, अपूर्ण राहतात, पुन्हा त्या जणू काही त्याचा विसरच पडून जातो आपल्याला. तर बघा, आणि ह्या प्रतिज्ञा शक्यतो कुणाच्याच पूर्णत्वाला जात नाहीत. आपल्याला माहिती आहे की रावणाने प्रतिज्ञा केली होती. रावणाने प्रतिज्ञा केली होती की मी स्वर्गात जायला शिडी बनवील, समुद्राचं पाणी गोड करीन आणि सोन्याला सुगंध आणीन. या रावणाच्या प्रतिज्ञा आहेत. पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. त्याला कारणच असं आहे की त्याची प्रतिज्ञाच अशी काही आहे की त्या प्रतिज्ञेलाच अर्थ नाही. विठ्ठल विठाल 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 विठाल. प्रतिज्ञेला अर्थ नाही त्याचा. जर अर्थ असतात तर बघा, जसं उदाहरणार्थ सोन्याला जर सुगंध आला असता, रावणाने म्हटलं आहे की सोन्याला सुगंध आणीन, यदा कदाचित सोन्याला सुगंध आला असता तर चोराला सोनं कुठं आहे सांगावं लागलं नसतं. असल्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्याच नाही, होतच नाही. बघा, सुवर्णाच्या बाबतीत झालं, त्याने हा समुद्र गोड्या पाण्याचा करीन ही प्रतिज्ञा होती. पण त्याला माहिती नाही बिचाऱ्याला की एकदा हे खारं पाणी याचं जर गोड पाणी झालं तर गोड पाण्याचं बाष्पीभवनच होत नाही. आणि बाष्पीभवनच जर झालं नाही तर पाऊस येईलच कसा हो? पाऊस आलाच नाही तर तुम्हाला आम्हाला प्यायला तरी काय मिळणार आहे? सगळ्या जीवांना काय मिळणार आहे? तर ती प्रतिज्ञा अपूर्ण राहिली ना. देवाला माहिती या प्रतिज्ञेत काही अर्थ नाही. हा उगीच बडबड करतोय. ही बडबडीची वाणी याची आहे. जर स्वर्गात जायला शिडी करीन ही त्याची प्रतिज्ञा आहे. यदा कदाचित ती प्रतिज्ञा जर पूर्णत्वाला गेली असती ना, तर बघा काय झालं असतं. जे मंदिरावर जातात, कथा कीर्तन आदी श्रवण करतात, प्रवचनाला जातात, त्यांच्या अगोदर दुसरेच लोक शिडीवर निघाले असते. तिथे जाऊन खुर्च्या पकडल्या असत्या आणि हे जे गेले ना नंतर कथा कीर्तन ऐकून, यांना थांबा जरा, तुम्ही थांबा, खुर्च्या गायब झाल्या असत्या, सगळ्या मिळाल्याच नसत्या बसायला. म्हणजे सांगायचा आशय काय आहे की रावणाने केलेली एकही प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही. त्या प्रतिज्ञेलाही अर्थ नाही. मग देवाने प्रतिज्ञा केल्या त्या, पण देवाच्याही प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या नाही हो. देवाने प्रतिज्ञा केली होती मी हातात शस्त्र धरणार नाही. धरावं लागलं की नाही? धरावं लागलं. भीष्मपणा केला खरा, धनुर्धरा रक्षिले. म्हणजे देवाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जात नाही, तिलाही अपूर्णताच आहे. मग प्रतिज्ञा कुणाची पूर्णत्वाला जाते असा जर प्रश्न निर्माण झाला तर एक संतांची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. विठाल 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 विठाल. संतांनी केलेली प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाते. जसं माऊलींनी प्रतिज्ञा केलेली आहे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. त्याच्या अगोदर काय, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ही प्रतिज्ञा आहे त्यांची आणि खरोखर ती पूर्णत्वालाही जाते. आजी संसार सुफल करीन गे माये. त्यांच्या संतांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. संतांच्या प्रतिज्ञेला अर्थ आहे. संत प्रतिज्ञा करतात आणि ती पूर्णही करून दाखवतात. त्यांनी पूर्ण केलेल्या प्रतिज्ञा आहेत. तर तद्वत मलाही सांगायचं होतं की संतांच्या प्रतिज्ञेला अर्थ आहे. देवाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला जात नाही आणि राक्षसाची
रावणाची अशा दुर्जनांच्या प्रतिज्ञा कधीच पूर्णत्वाला जात नाही, त्या अनर्थकारक आहेत. म्हणून तुकोबारायांनी या प्रस्तुतच्या भग्नातून अशीच प्रतिज्ञा केलेली आहे. प्रतिज्ञा केली आहे तुकोबारायांनी, आणि तुकोबारायांची प्रतिज्ञा पूर्णत्वालाही जाते, कारण संतांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला जात असतात, जातात. म्हणून तुकोबारायांना तुम्हाला आम्हाला हे ध्वनित करायचं आहे की मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. प्रतिज्ञा करणारं हे जीवन यशस्वी होतं. मनुष्याने जर ठरवलं तर काय होऊ शकतं, त्याला ज्ञानही होतं, तो सच्चिदानंद घन होतो. आणि पहा, असं हे मनुष्य शरीर आहे, आणि अशा मनुष्य शरीरात आलेला जीव खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाऊ शकतो. आणि पहा, पूर्णत्वाला जाऊ शकतो याचा अर्थ त्याला काल्याचा प्रसाद सेवन करता येतो. विठ्ठल 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 हो, पूर्णता म्हणजे नेमकं तरी काय? पूर्णता म्हणजे काल्याचा प्रसादच आहे ना. आज काल्याचाच प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. आणि पहा, ज्या वेळेला आपल्यामध्ये परिपूर्ण येते, परिपूर्णत्व येतो होतं, त्यावेळेला काल्याचा प्रसाद आपण सेवन केला असं म्हणता येतं. जोपर्यंत आम्ही काल्याचा प्रसाद सेवन करीत नाही, तोपर्यंत किती वेळा जन्माला या आणि जा, तुमच्या ठिकाणी पूर्णत्व संचरणार नाही आणि तुम्ही पूर्ण होणार नाही, आणि या प्रसादापासून आंचवलेले राहणार. म्हणून काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता या 84 लक्ष योनीमध्ये मनुष्यच एक असा जीव आहे, योनी आहे, असा हा देह आहे. या देहाने ठरवलं तर तो भगवंताला आपलंसही करू शकतो आणि भगवंतासारखाही होऊ शकतो. आणि म्हणून तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे की असलं हे मनुष्य शरीर, दुर्मिळ असणारा हा देह, दुर्लभ असणारा देह आपल्याला मिळालेला आहे. पावलो हा देह कागटाली न्याय, अशी बरीचशी प्रमाण आहेत. मला एवढं ध्वनित करायचं की मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो ना, तर मनुष्य म्हणून जन्माला आलो तर मग बाकीच्या प्राण्यांच्या योनीतल्या जीवांच्या सारखंच जीवन जगायचं का? तर नाही, त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत, विशिष्ट आहोत. देवानं एवढ्यासाठी आम्हाला निर्माण केलेलं आहे. देवाच्या लक्षात आलं, एवढ्या 83,99,000 अशा काही 99 एवढ्या योनी तयार केल्यानंतर त्यांच्यातून एकही भगवंताला जाणण्याच्या क्षमतेचा नव्हता. आणि म्हणून मनुष्य जन्म, मनुष्य जीव हा मानव देह तयार केला. आणि मग भगवंताला या देहाकडून अशी आशा वाटायला लागली की आता हा माझ्याकडे येईल. कोण? हा मनुष्य. या सगळ्या योनी तयार झाल्या, सगळे जीव सगळ्या तयार झाल्यानंतर यांच्यातून आपल्याकडे येण्याची कॅपॅसिटी कोणातच नाही. पण आता जो निर्माण केलेला हा मनुष्य देह आहे ना, या मनुष्य देहाने तो आपल्याकडे येईल. म्हणून देवाने आपल्याबद्दल असा विश्वास बाळगला, हे माझ्याकडे येतील म्हणून. देवाला आपल्याबद्दल विश्वास आहे, हे माझेच आहेत, आपण त्यांचेच आहोत, आणि हे माझ्याकडे येतील, यांची या बुद्धीची क्षमता आहे त्यांची एवढी. पण आम्ही असे निघालो देवाचा विश्वासघात करणारे निघालो. विठ्ठल 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 आम्ही देवाचा विश्वासघात करणारे निघालो. बघा, जो देवाचाच विश्वासघात करतो तो कोणाचा करणार नाही, त्याला बाकीची काय किंमत आहे? मग देवाचा जर करतो तो देवाच्या पुढे आलंच तरी कोण? याच्या दृष्टीनं कोणीच विश्वास ठेवण्यालायक नाही. माझा सांगायचा आशय आहे की देवानं आपल्याबद्दल अशी आशा बाळगावी की हा माझा आहे, ममाई वांशो जीव लोके, हा माझ्याकडे येईल. पण आम्ही जायलाच तयार नाही. का जायला तयार नाही? आमच्या डोक्यात असा भ्रम, अज्ञान, हे बाकीचं काही शिरलं आहे ना, देवाकडे जाण्याची वाटच आम्हाला सुचतच नाही. आणि सुचली एखाद्याकडून मार्गदर्शन झालं जाऊ, पण त्याच्यावर त्याचा भरोसा नाही, श्रद्धा नाही, काहीच नाही. म्हणजे नुसतं येणं जाणं त्याचा हेलपाटा असतो. विठ्ठल आज बहुतेक लोकांना त्यांच्या अधिकाराची जाण झालेली आहे, पण त्यांच्या कर्तव्याची जाण त्यांना होत नाही. आम्ही मनुष्य आहे ना, माझं कर्तव्य काय आहे हे कर्तव्याची जाण नाही, फक्त अधिकाराची जाणीव असते. माझा असा अधिकार आहे, मला असं मिळालं पाहिजे,
मला गेल्यावर बसायला खुर्ची मिळाली पाहिजे. म्हणजे अधिकाराची जाणीव ठेवणारे आपण निर्माण झालो आता, पण कर्तव्याच्या भावनेपासून आम्ही वंचित होतो आहे. पहा, रामायण आपल्याला हे शिकवतं की तुम्ही कर्तव्य तत्परायण राहा, कर्तव्यावर आरूढ राहा. प्रभू रामांच्या सारखा वनवासाला जातो का? म्हणून माझ्या वडिलांचं शब्द गेलेला आहे आणि म्हणून तो शब्द पूर्ण करण्याकरता ज्या हातात ज्या दिवशी राजदंड येणार होता त्या दिवशी वनवासाचा दंड घ्यायला तयार आणि निघालेले आहेत. सांगायचा आशय काय? म्हणूनच तर ते मर्यादा पुरुषोत्तम आहे. आम्ही आता मर्यादा पुरुषोत्तमाचं फक्त कानाने थोडंफार ऐकतो, पण आमच्या जीवनात काहीच आणत नाही. आमच्या सगळ्या मर्यादा बेमर्यादा झालेल्या आहे. बेमर्यादा म्हणण्यापेक्षा सगळे आम्ही अमर्याद झालो आता. म्हणजे बघा, वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांच्याविषयी आम्ही ज्यांचं गुणानुवाद श्रवण करतो, सगळं काही करतो आणि आमच्या जीवनात आम्ही काहीच आणायला तयार नाही. मग कशासाठी ऐकायचं? काय होतं ते ऐकून. मर्यादा पुरुषोत्तमाचं जीवन चरित्र श्रवण केल्यानंतर, ऐकल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये त्यात बदल झाला पाहिजे. त्याचं अंतःकरण बदललं पाहिजे. शरीर नाही बदलणार, अंतःकरण बदलत असते. शरीर बदलून काही उपयोगही नाही. शरीर बदलत राहिले ना तर सगळ्यांना फसवितच राहू आपण. आणखी अंतःकरण बदला, मन बुद्धी बदला. आणि हेच तर ज्ञानेश्वरी आपल्याला हे सांगते की या मनाचे एक निके देखील या गोडीच्या ठाया सोके मनोनी अनुभव सुखाचे कवतुके दावित जाईजे. किंवा माऊली असं म्हणतात, तुम्हाला ज्ञानेश्वरी हस्तगत करायची आहे ना, प्राप्त करायची आहे ना, तर तुमचं जे मन आहे या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती परिगोप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. बघा, या अधिकारावर आरूढ व्हा ना, मग पारायण करा ना, काहीतरी असर होईल ना आपल्यावर. आम्ही या अधिष्ठानावर आरूढ होत नाही, फक्त वाचता येतो म्हणून वाचत राहतो, ते वेगळं. म्हणजे जीवनात जर बदल करायचा असला तर मनुष्य जन्मात आलेल्या जीवाला हे सगळं काही कळत असतं. ज्याला हे कळतं ना त्याने बदल करून घेतला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला हे सांगत होतो की हा दुर्लभ असणारा, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराहा, पहा असा दुर्लभ असणारा देह आपल्याला मिळालेला आहे. मिळाला, पण तो कळाला का आपल्याला? नाही मिळाला. फक्त कळाला नाही, कळाला असता तर त्याची दिशा वेगळी झाली असती. नुसता मिळाला, पण तो मिळाल्यानंतर काय करावं हेच आम्हाला कळत नाही आजवर. मग संत भगवंत आपल्याला हे सांगतात, शिकवतात की अरे बडे भाग मानुष तनु पावा. खूप भाग्यानं तुम्हाला हा देह मिळालेला आहे. नरदेह निधान लागले हाते, नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गते, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होते, देवाची होईल म्हणती ते होते. तरी का चित्ती ना धरावे, लक्ष 84 न चुके बेरा, लक्ष 84 न चुके बेरा. घरी सकाळ दारे तिथे लक्ष 84 नदी पेरा, लक्ष 84 नदी पेरा. नरज निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावे. निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईन म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावा. हो, नरदेह निधान लागले हाती. नरदेहासारखं हे निधान आपल्या हाताला लागलेलं आहे, मिळालेला आहे नरदेह. पण आम्ही एवढा सुंदर नरदेह मिळालेला आहे, दुर्लभ असणारा नरदेह मिळालेला आहे, पण त्या भगवंताला आम्ही चित्तात धरत नाही, दुसराच काही चित्तात धरतो. त्यामुळे 84 लक्ष योनीत फिरत राहतो.
जर त्याला चित्तात धारण केलं त्या 84 लक्ष योनीचा फेरा चुकतो आपला. म्हणजे बघा, मनुष्य देहच असा एक आहे की तो जन्म मरणाच्या पलीकडे जाऊ शकतो, हे संसाराचं दुःख संपवू शकतो, एवढी कॅपॅसिटी या मनुष्य देहात असल्यामुळं असा हा दुर्लभ असणारा देह तुम्हाला आम्हाला मिळाला. म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढं सांगतो की भगवंताचा विश्वासघात करू नका. भगवंताला वाटलं पाहिजे की हा माझा आहे. एरवी त्याचेच आहोत आपण, दुसऱ्याचे नाहीत. पण भगवंताला वाटलं पाहिजे हा माझा आहे. पहा, मन मना भव मत भक्तो, भगवान जे म्हणतात ना, तू माझा भक्तो, माझ्याकडे माझं चेजन कर, माझीच पूजा कर, माझंच नाव घे. याचा अर्थच फक्त असा आहे की भगवंताला वाटलं पाहिजे आपल्याबद्दल काहीतरी, असं आपण जीवन व्यतीत करायचं. आणि असलं जीवन व्यतीत रामायणाच्या श्रवणाद्वारे होतं. असं अंतःकरण आमचं भावार्थ दीपिकेच्या पारायणानं होतं. आणि कथा कीर्तनादी भगवंताचं पूजन केल्यानं खऱ्या अर्थानं मनुष्य देहाला आल्याचं सार्थक होतं. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल म्हणून तुकोबारायांचे सगळं ध्यानात आलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. नवे नवे त्यांचे ध्यानात यायला आणि लक्षात यायला ते आपल्यासारखे नाहीयेत. ते सगळं ते सर्वस्वच आहेत. पण तुमच्या आमच्यासाठी धडा गिरवायला मिळावा म्हणून त्यांनी केलेले हे 8 तास आहेत सगळे. वास्तविक देवापेक्षा तुकोबाराय वेगळे नाहीतच. तुका विष्णू नाही तुझा, जे त्यांनी काही त्यांच्या जीवनामध्ये आपल्यासाठी हे अभंग गाथा आहे ना, तर आपल्याला समोर ठेवून केलेले आहे. आपणच त्यांच्या समोर आहोत. पहा, सांगायचा आशय आहे की असले तुकोबाराय ज्या वेळेला भगवंताच्या पुढ्यामध्ये असतात, संतांच्या समवेत असतात, भगवंताच्या समोर असतात, त्यावेळेला तुकोबाराय खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन जे आहे ना ते खऱ्या अर्थानं कृतार्थ झालेलं आहे. आणि कृतार्थ जीवन झाल्यानंतर देखील बघा, तुमचं आमचं खूप खूप अपूर्ण आहोत. आपण अपूर्ण म्हणायला सुद्धा तो शब्द लाजेल एखाद्या वेळेस, एवढी अपूर्ण आहोत. तर पूर्णता पावलेले पुरुष तुकोबाराय एक कारक पुरुष आहेत. आणि असे महापुरुष ज्या वेळेला भगवंताच्या सानिध्यात असताना, पहा, तुकोबाराय या जनमानसाला, या जगाला, या भक्ताला, या सर्वांना आवर्जून सांगता आहेत की मी खऱ्या अर्थानं काय करणार आहे, मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणार आहे. उपजोनिया पुढती येवो, 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 उपजोनिया पुढती येवो. काला खाओ दैवात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हो, तुकोबाराय म्हणतात की उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आम्ही पुन्हा कशासाठी येतात तुम्ही? काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. तुकोबारायांना विचारलं, महाराज पुन्हा येऊ, एवढं येणं जाणं सोपं असतं का हो? एवढं येणं जाणं सोपं आहे? तुम्ही पुन्हा यायला तयार आहेत? उपजोनिया पुढती येऊ, तुम्ही पुढे पुन्हा येणार आहात. तुकोबाराय, मग पुन्हा इथं येता आहात तर संतांच्या जीवनात असं घडतं. संतांचं जे प्रारब्ध असतं ते स्वेच्छा प्रारब्ध असतं. स्वेच्छा प्रारब्धाने ते जाऊही शकतात
आणि येऊही शकतात. त्यांनीच फक्त असं म्हणावं, उपजून या पुढती येऊ. तुमच्या आमच्या जीवनात असं थोडंच असणार आहे की आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. आम्ही पुन्हा कशाला येऊ हे ज्याचं त्याला माहिती असतं कशाला येऊ म्हणून. पण हा इथला आशय नाही बरं का. हा तुकोबारायांच्या जीवनातला जो आशय आहे ना, उपजून या पुढती येऊ, पुन्हा येऊ आम्ही जन्माला, पुन्हा येऊ आम्ही जन्माला. त्यांचं येण्याचं मानस काही वेगळं आहे, तुमच्या आमच्या सारखं नाहीये. तर पहा, तुकोबाराय म्हणतात पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. पुन्हा काय येणार तुम्ही, कशासाठी येणार? तर काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही इथं येणार आहोत. बघा, तुम्हाला आम्हाला कीर्तन करायला जायला परवडत नाही, तुकोबारायांना तिथून इथं यायला काला खायला परवडत कसं असेल हो? कसं परवडत असेल त्यांना? तर बघा, यातला आशय असा आहे की तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे की हा जो काला आहे ना, काला खाऊ दही भात, वास्तविक तुकोबाराय कुठं राहतात? उपजोनिया पुढती येऊ, पुन्हा आम्ही येऊ. कुठून येऊ, कुठं राहतात? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच्या कारणाची, आलो याची कारणाची, हे बोलिये ऋषी, बोलिले ऋषी, सगभावे वरताया, वरताया, सद्भावे वरताया, सद्भावे वरताया, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग. हो, तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आम्ही पुन्हा येऊ, दही भाताचा काला खाण्यासाठी पुन्हा येऊ. तर तुकोबारायांना जर विचारलं आम्ही, महाराज बघा, तुमचं स्वेच्छा प्रारब्ध आहे, तुकोबारायांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे म्हणून ते येतात आणि जातात. तुमचं आमचं जीवन तसं नाहीये, आमचं सगळं अनिच्छा प्रारब्ध आहे. बघा, संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे. आम्हाला इच्छा नसली तसं तरी तसं घडतंच ना. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणीही भाविना जीवे. कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं का, वाटतं कुणालाच वाटत नाही, पण ते दुःख येतच ना हो. जरी तुम्हाला वाटत नसलं तरी दुःख येतच. म्हणजे बघा, आमचं जे प्रारब्ध आहे ना, सगळं अनिच्छा आहे, अनिच्छेने सगळं. आमच्या जी इच्छा आहे ती प्रतिकूल होते. जे आम्हाला हवं वाटतं ते प्रतिकूल होतं, जे नको वाटतं ते अनुकूल होतं. म्हणजे वस्तूनं काय होतं, आमचं जे प्रारब्ध आहे ना, हे प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आहे. जे नको ते मिळतं, जे गेलं पाहिजे ते राहत नाही. एखाद्याची भेटच व्हायला नको असं वाटतं काही माणसांना. एखाद्या माणसाबद्दल असं वाटतं की नको, तो नाही भेटला तेच बरं, तोच भेटतो अगोदर. म्हणजे बघा, वस्तुस्थिती अशी आहे की अनिच्छा प्रारब्ध आहे तुमचं आमचं. देवाचं प्रारब्ध आहे, देवाच्या प्रारब्धाला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. देव स्वतः काहीच करीत नाही. देव इथं येतो ना, तो भक्तांच्या इच्छेनं येतो. हे देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे. आणली ही रूपाबळी करुणी खळे हरिदासी, गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. देवाचं जे प्रारब्ध आहे ना, हे परेच्छा प्रारब्ध आहे. भक्तांच्यामुळं भक्त जसं म्हणेल ना तसं देवाला व्हावं लागतं. विठ्ठल 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 देव भक्ताची जशी इच्छा असली ना, आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे, करुणी खळे हरिदासे.
हरिदासी. हरिदासांनी त्याला आणलेलं आहे. माझं सांगायचं आशय काय की भक्त त्याची जशी इच्छा करतात त्याला आणायचा प्रयास भक्त करतात आणि भक्ताच्या इच्छेनुसार तो तसा होतो. देव होतो तसा भक्तांच्या इच्छेनुसार. म्हणून सांगायचा आशय आहे की भगवंताचं परीक्षा प्रारब्ध असतं. भगवंताचं परीक्षा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध आहे आणि संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. स्वेच्छे प्रारब्धानुसार ते येतात आणि जातात. तुकोबार आहे तुमचं एवढं हातात आहे की यायचं आणि जायचं. का हो इथं यायला काही एवढं सोपं असतं का? जन्माला येणं काही सोपं असतं का? आणि जाणंही सोपं नसतं ना. आणि तुम्ही म्हणतात मी पुन्हा येईन जाईन. म्हणजे तुमचं जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध तुम्हाला या ठिकाणी आणताही आणि घेऊनही जातं. बघा आपल्याला माहिती आहे की संतांचं स्वेच्छा प्रारब्ध असतं. माऊलींचं आयुष्य किती वर्ष होतं? 16 वर्ष होतं. फक्त 16 वर्षाचं होतं. पण तिघा भावंडांनी प्रत्येकासाठी 2-2 वर्ष तुम्ही अजून थांबा म्हटल्यानंतर 6 वर्ष वाढले. आता एकूण 22 वर्ष झाले. 22 वर्षापर्यंत माऊली राहिले. नंतर समाधीस्थ झाले. सांगायचा आशय काय की संतांना ते आयुष्य त्यांना वाढवता आलं तेवढं राहिले. ते संतांच्या मध्ये ते स्वेच्छा प्रारब्ध असतं. ते वाढवू शकतात कमीही करू शकतात. आधीही जाऊ शकतात नंतरही जाऊ शकतात. त्यांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. जसं पहा उदाहरणार्थ मी नेहमी सांगत असतो की नाथ बाबांचं ज्यावेळेला प्राणोत्क्रमण झालेलं असतं आणि प्राणोत्क्रमण झालेल्यानंतर नाथ बाबांचं ती अंत्ययात्रा निघालेली असते. त्या अंत्ययात्रेमध्ये जात असताना एका चौकामध्ये समोरूनच एक बाई तिच्या मुलीला वाटी लावायला निघालेली असते. ती मुलगी बरेच दिवस माहेरीच बसलेली असते. त्यांचं काही कोणी समेट घडून आणला आणि त्या दिवशी ती वाटी लावायला आई आणि तिच्या जवळच्या मैत्रिणी तिचे भाऊबंदी असणारी सगळा समाज बरोबर निघालेला आहे मुलीला वाटी लावायला. बऱ्याच दिवसाची ती घरीच होती माहेरीच होती. आता सासरी जायला निघालेली आहे. त्या चौकात नेमकंच इकडून ती बाई आली त्या मुलीला घेऊन. इकडून नाथबाबांची अंत्ययात्रा चाललेली आहे. त्या बाईनं बघितलं आणि बघितल्यानंतर म्हणते कुणाची अंत्ययात्रा? म्हणजे नाथबाबाची. काय नाथबाबाला आजच जायचं समजलं का? आजच कसं काय हे त्यांच्या लक्षात आलं? माझी मुलगी मला वाटी लावायची होती आजच, मधीची मड आलं म्हणे. अशी ती बाई म्हटली. म्हणजे मला त्या बाईला अपशकून झाला असं वाटायला लागलं की मुलगीला वाटी लावताना मड समोर आलं. नाथबाबांनी ऐकल्यानंतर ते जे खांदेकरी होते त्यांना म्हणले ठेवा रे मला खाली. ठेवलं खाली. बघा एखाद्या वेळेला खांद्यावरचा माणूस जर बोलायला लागला तर आपल्याला कसं वाटेल? कसं वाटेल हो? पण नाथबाबांचं ते ठेवलं खाली आणि खाली ठेवल्यानंतर काय झालं? सोडा रे म्हणे सगळं. एवढं कसून बांधतात ना लोक. आता तो गेलाय हो. एवढं कसून नाही बांधलं तरी चालेल ना. खूप कसून बांधतात. जणू काय ते कसून बांधणारे PhD झालेले असतात. इतकं पक्क बांधतात जाम. आणि बघा ते कापलं तोडलं नाथबाबा मोकळे झाले. त्या बाईकडे गेले. बाई आज कधी तुझ्या मुलीला वाटी लाव. मी माझं नंतर जाईल म्हणे. बघा अजून 12 वर्ष जगले नाथ महाराज. 12 वर्ष. पुढची षष्टी आली. त्या षष्टीला पुन्हा नाथबाबांनी काय केलं? आता 12 वर्ष पूर्ण झाले आपल्याला जायचंय आणि अंत्ययात्रा निघालेली आहे. अंत्ययात्रा निघालेली असताना खांदेकरी जवळचेच असतात भाऊबंदच असतात ना. त्यावेळेला भाऊबंदाला फारच हे असतं. आणि ते भाऊबंद नाथबाबांचे खांदेकरी चालले. ते भाऊबंद काय म्हणतात? नाथबाबांनी खूप काही चांगलं केलं म्हणे. भाऊबंदासाठी काहीच केलं नाही. म्हणजे ते असं टोचून बोलायला लागले. नाथबाबा खांद्यावर ते ऐकतात. एक म्हटलं अरे जाऊ दे काही केलं तर शेवटी आमच्याच खांद्यावर चालला ना. शेवटी कोण झालं तर आमच्याच खांद्यावर चालला ना. असं म्हणता बरोबर नाथबाबा म्हणले ठेवा रे खाली मला. हे घाबरले. ठेवलं खाली. पुन्हा सोडलं त्यांना. आता सोडल्यानंतर पुन्हा ते 12 वर्ष राहिले आणि नंतर नाथषष्ठी आली. नाथषष्ठीच्या दिवशी नाथबाबांनी सांगितलं आता पहिल्यासारखं जायचं नाही आपल्याला. आता आपल्या पद्धतीनं आपल्याला जायचंय. विठ्ठल आपल्या पद्धतीनं जायचंय म्हणे. कसं जायचं? टाळ पखवाज विणा नाचत गाजत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया.
पहा म्हणजे प्रेमाने हसत खेळत नाचत डोलत भगवंताचं गुणानुवाद गात दिंडी निघाली नाथबाबांची. आणि ती दिंडी गंगेच्या जवळ आली. गंगेच्या जवळ आल्यानंतर दिंडीवर भजन चालू आहे आणि नाथबाबा गंगेत प्रवेश करत आहेत. गंगेत प्रवेश करीत असताना पहा प्रत्येक जसं जसं गंगेचं पाणी वरवर येतंय ते जसं खोल खोल पुढे जात आहे ना, जसा मिठाचा खडा विरघळतो ना, तसा नाथबाबांचा देह विरघळला. नाथबाबांचा देह विरघळला ही त्यांची जल समाधी आहे. विठ्ठल ही नाथबाबांची जल समाधी आहे. पुन्हा नाथबाबा दिसलेच नाही. मला हे सांगायचं होतं की संतांचं स्वेच्छा प्रारब्ध असतं. त्यांना जायचं तेव्हा ते जातात, राहायचं तोपर्यंत ते राहतात. उगीच कोणी म्हणू नये ते महाराज ना आमचं फार ऐकतात. अहो कसलं ऐकतात तुमचं आलं असं समजून घेऊ नका. ते आमच्या याच्यात आहे आमचं ऐकतात असं काही नाही. महाराज स्वेच्छा असतात ते नाही ऐकू शकत तुमचं. उगीच एखाद्या वेळेला ऐकलं तेवढं धरून बसू नका. तर सांगायचा आशय आहे की या संतांचं हे स्वेच्छा प्रारब्ध असतं आणि स्वेच्छा प्रारब्धाच्या अनुषंगाने तुकोबारायांनी म्हटलं की पुन्हा उपजोनिया पुढती येऊ. हा अधिकार त्यांचा आहे, त्यांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. आणि कशासाठी येऊ? उपजोनिया पुढती येऊ. पण कशासाठी येऊ? काला खाओ दही भात काला खाओ दही भात काला खावो दही भात काला खावो उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. हो वैकुंठात असं नाहीये. तुम्ही आम्ही जो प्रयत्न करतो प्रयास करतो ना तो वैकुंठाला जाण्यासाठीच करतो ना. मोक्षाला जाण्यासाठी मोक्ष सुख मिळविण्यासाठी मोक्ष मिळवण्यासाठी वैकुंठाला जाण्यासाठी. शेवटी आपण तिथं नाही गेलो तरी वैकुंठवासी लिहिल्या जातात आपल्याबद्दल. म्हणजे बघा असं हे वैकुंठ आहे ना. आणि तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठात नाही असं. उपजवून या पुढती येऊ काला खाऊ दही भात. बघा जे वैकुंठ आहे वैकुंठात काय कमी आहे हो? काय कमी आहे वैकुंठामध्ये? काहीच नाही ना. आपल्याला माहिती चिंतामणीच्या साडका आहे तिथं कामधेनूची खिलार आहे. कुठलंच कमी नाही तिथं. असं ते वैकुंठ आहे. सगळ्या सुखाची रेलचेल असलेलं ते वैकुंठ आहे. मग असलं जिथं सगळे सुखाची रेलचेल आहे जिथं कुठलीच कमतरता नाहीये तिथं काला मिळणार नाही का? काला मिळणार नाही. काल्याला लागतं तरी काय हो? सगळ्यांना माहिती काय लागतं काल्याला. नेमकं काय नाही, दही आणि इलायची लागते. दुसरं तरी काय लागतं अजून? त्याला चव यावे म्हणून काही टाकलं तो भाग वेगळा. पण प्रामुख्यानं दही आणि लाई हाच तर काला आहे ना. एवढं मोठं वैकुंठ तुम्ही आम्ही जीवनभर प्रयास करतो तिथं जाण्यासाठी आणि तिथं साधारण काला सुद्धा भेटत नाही हो. काय तिथं जायचा प्रयास करायचा आपण? म्हणजे सांगायचं असं का की वैकुंठात सगळं काही आहे, काला नाहीये. का? त्याला कारण फक्त असं आहे, जो वैकुंठात जातो तो कोण होतो? देवच होतो ना. माणूस नाही राहत, तो स्त्री नाही राहत. कोण होतो? तो वैकुंठात देवच होतो. जसं काही एखाद्याने वैकुंठात जावे, वैकुंठात गेला तो देवच होतो. जसा पहिला देव आहे ना तसा तिथं वैकुंठ जो गेला तो देवच होतो. सगळे देवच होतात. बघा प्रश्न असा आहे, सगळेच देव झाले, मग जीवानं देवाची सेवा करावी का देवानं जीवाची सेवा करावी? कोणी करावी? जीवानं देवाची सेवा करायची असते. आता हे सगळेच देव झाले ना, जीव कोणी राहिलंच नाही ना तिथं. सगळे देव झाले. जसं आपल्यात म्हण आहे ना,
तू राणी मी राणी, कोण देईल पाणी? आता हे जर सगळेच देव झाले तर कोण कोणाची सेवा करील? म्हणजे सेवाभाव तिथं संपला, सेवाभाव नाहीच. म्हणून तुकोबाराय म्हणतात इथं असं नाहीये, ते कुठे ते दुसऱ्या चरणात सांगतात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, हो 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 हो, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हो 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 हो, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, हा 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 हा, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवल नाही कालाचे, कवल नाही कालाचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवल काही कालाचे, कवल काही कालाचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. हो हो हो, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, हा हा हा, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हो, तुकोबारायांना इथं येण्याचं अर्थ, इथं येण्याचं कारण सांगत असताना ते म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात असं नाहीये, या व्यतिरिक्त सगळं काही आहे. वैकुंठामध्ये कुठली कमतरता नाही, उणीव नाही, काहीच नाही, वैकुंठच येते. पण तिथं काला नाही आहे. वैकुंठात काला नाही, काला फक्त इथंच आहे. आणि बघा, काला एवढा दुर्लभ आहे, भगवंतांच्या सारख्याला एकदाच काला करता आला. विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 हर मग काला एवढा दुर्लभ आहे, भगवंता सारख्यांना एकदाच काला करता आला. नंतर भगवंतांनी काला केला तो यमुनेच्या वाळवंटात, संतांनी काला केला चंद्रभागेच्या वाळवंटात. बघा, मला हे सांगायचं आहे की देवाने काला केला एकदाच, माऊलींनी काला केला, आणि तो काला आता सगळ्या ठिकाणी खेड्यापाड्या जिकडं तिकडं तो काला होतोय. म्हणजे एवढा दुर्लभ काला संतांच्या माध्यमातून एवढा सुलभ झाला आहे. जेवढा सुलभ झाला ना, तेवढी त्याच्याबद्दल जण